कवितेचे नाव आहे पाणी पाणी. पाणी पाणी कवी सतीश गोरे म्हणजे स्वतः मी. बोरवेलचा शोध लागला पाणी पाणी म्हणून त्रासला. बोरवेलचा शोध लागला पाणी पाणी म्हणून त्रासला. जीव पाण्याविना वैतागला. मास्यागत तडफडू लागला. जीव पाण्याविना वैतागला. मास्यागत तडफडू लागला. काळ आला काळ्या शक्तीचा. शोध हवा जल व्यवस्थापनाचा, नाहीतर महाकाळ प्रलयाचा. तांडव होईल जल प्रलयाचा. तुला अर्थ ज्याचा कळला नाही तो सत्यार्थ सांगतो आहे. प्रलयापासून वाचवतो आहे. जल नाही तर जीवन नाही. अरे मानवा तुला सांगतो आहे. वृक्ष आहेत तर हे जीवन आहे. प्रलयापासून वाचवतो आहे. जल नाही तर जीवन नाही. अरे मानवा तुला सांगतो आहे. वृक्ष आहेत तर जीवन आहे. आता नको अजाणतेपणाचे रूप घेऊ. आता नकळत्याचे नको सुंग घेऊ. नाहीतर प्रलय होणार आहे. तूच निर्मिलीस काळी शक्ती. विद्युत गतीने उपसिलेस पाणी. मरशील म्हणून पाणी पाणी. आता उन्हाळ्यात धरणीचा पाना आटला आहे. पाणी पाणी म्हणून जीव तडफतो आहे. आधी होत्या गावोगावी विहिरी. मोठांनीही नव्हते पाणी. मोठांनीही नव्हते उपसत पाणी. झाडे होते भूत जंगलांनी. शोध लागला विद्युतचा. घात झाला जीवनाचा. पाण्याविना तडफडणारी मासळी. पाण्याविना तडफडणारी मासळी. पाण्याविना मरणारी मासळी. त्या मासळीची शपथ आहे. त्या ईश्वराची शपथ आहे. हे मानवा नको अक्रमू निसर्गा. हे मानवा नको अक्रमू निसर्गा. हे मानवा नको अक्रमू निसर्गा. नाही तर पाणी ना भेटेल सर्गा. सांगणे माझे मानवाच्या वर्गा. मैत्री सांभाळावी तू ह्या निसर्गा. महत्वपूर्ण सूचना. एक काव्य किसी भी तरह मान हिंसा का समर्थन नहीं करता है. एक काव्य किसी भी तरह गोवध का समर्थन नहीं करता है. एक काव्य किसी भी तरह धर्म युद्ध का समर्थन नहीं करता है. एक काव्य सभी धर्मों का समर्थन करता है. ये धर्म सबका सत्य धर्मों में हार्दिक स्वागत करता है. ये धर्म अंधश्रद्धाओं का समर्थन नहीं करता. ये धर्म ईश्वर पर संपूर्ण विश्वास रखता है. ईश्वर श्रद्धा और भक्ति करने से ही ईश्वर से मिलन संभव है. ये धर्म ज्ञान और विज्ञान को मानता है. विश्व में संपूर्ण शांति सुख मानवता की स्थापना, सभी देशों का मिलन और एकता, अहिंसा आदि सारे सत्य की स्थापना ही सत्य धर्म का उद्देश्य है. जगत में फैला हुआ आतंकवाद कायम स्वरूपी खत्म करना इस सत्य धर्म का उद्देश्य है. इनके अनुसार कवि सतीश गोरे. Thanks to watch this video.